नमस्कार सर, मधुमेहासाठी पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन काय असावा? नमस्कार. मधुमेह आजारच मुळात संतर्पण म्हणजे जास्त खाऊन आणि शरीराचं जरा जास्तच पोषण झाल्यामुळे होणारा आजार आहे. एक्स्ट्रा कॅलरी जे आपल्याला मिळतात शरीरामध्ये त्या बर्न कशा करता येतील अशा दृष्टीने आपला आहार असावा. फक्त आहार नाही तर विहार पण तसा असावा. मधुमेहाच्या पेशंटला दिनचर्या सांगतो आज खरं तुम्हाला मी आता. सगळ्यात उठलं तुमचं पोट साफ झालं की सर्वात प्रथम 1 तास ते 1.5 तास घाम गाळण्याचा व्यायाम करायचा. हा घाम गाळून आला त्यानंतर तुम्ही साधारणतः ग्रीन टी घेऊ शकता किंवा गुळवेल म्हणजे अमृता आपण जे म्हणतो, पण ती टिनोस्पोरिया कार्डियोफोलिया असावी. दुसरं हे स्पेसिस चालत नाही, ते लिव्हरला डॅमेज करतं. त्याच्यामुळं स्पेसिफिक वैद्यांना विचारूनच ती गुळची घ्यायची आहे. गुळवेल, सुंठ आणि आवळ्याचा म्हणजे आमलकी जे आहे त्याचा काढा घ्यावा सकाळचा, थोडीशी हळद टाकून. तो काढा घेतलेला डायबिटीसच्या रुग्णासाठी खूप चांगला आहे. मग त्याच्यामुळे डायबिटीस हा डोक्यात येतो. ज्यांचं HbA1c अबव 9 आहे, 9च्या पुढं आहे, त्यांच्यासाठी मी सकाळच्या वेळेत स्पेसिफिक सांगतो. कडुनिंब, आंबा आणि बेलाची साधारणतः 5-6 पानं अशी पानं घ्या. त्यांचा काढा करा किंवा ती मिक्सरमध्ये टाकून ते प्रॉपरली पल्प तयार करा. तो गाळून घ्या. तो गाळून घेतलं त्याच्यामध्ये काही पाणी मिक्स करून तो जर काढा सकाळी रिकामपोटी घेतला, साखरेचं प्रमाण आहे शरीरातलं ते फार पटकन आटोक्यात येतं. त्यानंतर आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये स्पेसिफिक आहे उंबर, म्हणजे माझ्याकडचं जे औषध आहे वसंत कुसुमाकर म्हणून एक औषध वापरतो किंवा बाहेरही मार्केटला मिळतं. हे प्रचंड महागडे आहे. साधारणतः काहीतरी 5-6 हजारच्या आसपास 60 टॅबलेट मिळतात. बेटर त्याऐवजी उंबर जर वापरलं, उंबराची फळं जी कच्ची आहेत तीच वाळवायची, सावलीमध्ये वाळून सुकून त्याची पावडर जर करून घेतली तर त्याचाही मधुमेहामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्यानंतर आपला सकाळचा नाश्ता असतो, त्याच्यामध्ये मुगाचं धिरडं, भाजणीचं थालीपीठ, त्यानंतर रव्याचा डोसा, तुमचा फर्मेंटेड नाही, वेगवेगळ्या चटण्या, ह्या सगळ्या गोष्टी सकाळी चालू शकतात. उसळ चालू शकते, स्प्राऊट चालू शकतं. हे सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारे दररोज काहीतरी वेगळं बनवून घ्या, पण शरीराचं खूपच पोषण होईल असं काही घ्यायचं नाहीये. वेगवेगळ्या ज्या डाळी आहेत आपल्या त्यांच्या सगळ्यांचं मिक्स एक थालीपीठ करता येतं, ते खूप चांगलं आहे, ते वापरतं. स्पेसिफिक बाजरीचा वापर खूप चांगला होतो, ज्वारीचा बाजरीचा. गहू शक्यतो टाळायचे. त्यानंतर दुपारचं जे जेवण असणार आहे तुमचं, त्याच्यामध्ये भोपळा, दोडका, कारले, घोसाळे, राजगिरा, भेंडी, तांदूळचा, या सगळ्या ज्या भाज्या आहेत, फळभाज्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या घ्याव्या. पालेभाज्यामध्ये स्पेसिफिक मेथी, तांदूळचा, राजगिरा, चाकवत, ह्या भाज्या मधुमेहामध्ये खूप उपयुक्त सिद्ध होतात, त्या रेग्युलरली घ्या. त्यानंतर संध्याकाळच्या मध्ये थोडासा मुरमुऱ्याचा चिवडा जो आहे तो चालू शकतो, पण बेसनाचे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत. तळलेलं नको जास्त तिथं. संध्याकाळच्या जेवणामध्ये मात्र भात पूर्णतः टाळायचा आहे, भात अजिबात खायचा नाहीये. त्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी आणि ज्या काही भाज्यावरती मी सांगितलेल्या आहेत त्या भाज्यापैकी कुठलीही एक भाजी आणि डाळीचं पाणी, डाळ अजिबात नकोय. हे जर संध्याकाळच्या जेवणामध्ये घेतलं तर खूप फायदा होतो. पण संध्याकाळचं जेवण जे आहे मधुमेहाच्या पेशंटचं ते कंपल्सरी 8 वाजायच्या आधी झालं पाहिजे. 8 नंतर त्यांनी काहीही खायचं नाहीये. अगदी भूक लागली तर गरम पाणी पित राहा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, संध्याकाळी पण शतपावली करावी. साधारणतः एक 5-10 मिनिटं थोडंफार चालणं आवश्यक आहे. त्यानंतरच झोपायचे. जेवण झालं आणि पठ्ठ्या झोपला असं काही करू नये. त्याच्यामुळे सुद्धा मधुमेहाचं प्रमाण वाढतं. नाही तर त्यामुळं ह्या ज्या काही स्पेसिफिक गोष्टी आहेत ह्या पाळाव्यात. सकाळचा व्यायाम, दिवसभराचा आहार आणि घरचं खाणं आणि बाहेरचं आणि मैद्याचे पदार्थ पूर्णतः बंद करणं हे गरजेचं आहे. अगदीच थकवा खूप येत असेल, B12 डिफिशियन्सी असेल तर चिकनचं आणि मटनचं सूप सुद्धा चालण्यासारखं आहे, पण मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असावं. धन्यवाद.